नमस्कार मित्रांनो, कशा आहात? बरेच असताल तुम्ही. तर आज आपण जाणून घेणार आहोत जे माकडाचं पिल्लू व्हायरल होत आहे जपान शहरामधलं. जपानच्या इचिकावा शहरामध्ये एक जू आहे, म्हणजे एक चिडियाघर म्हणतात त्याला. तिथे त्या माकडांना पाळलं जातं. माकडंच नाही तर असे बरेच प्राणी आहेत, पण सगळ्या प्राणींचे वेगवेगळे घरं बनवण्यात आले आहेत. तर या बेबी पंचच्या जन्म झाला जुलै 2025 रोजी. पण जेव्हा त्याचा जन्म झाला ना, तेव्हा त्याच्या आईने त्याला ठुकरवलं होतं. म्हणजे त्याला जवळ घेतलं नाही, त्याला लांब केलं. म्हणजे जसं सावित्री आई करते ना तसं. पण ती सावित्री आई नव्हती, त्याची ती सख्खीच आई होती. पण आता काय असतात ते प्राण्यांचे म्हणा, इथं माणसं स्वीकारत नाही, तर मग प्राणी तर ते तर शेवटी प्राणी आहेत. तरी पण प्राण्यांमध्ये पण स्वभाव म्हणजे हे असतं, संवेदनशीलता. तुम्ही या पिल्लूमध्ये पाहत असाल, बेबी पंचमध्ये पाहू शकतो मित्रांनो. त्याच्या आईने ठुकरवलं, तरी पण तो त्याच्या आईजवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. तरी त्याची आई त्याला लांब सारायचा प्रयत्न करत आहे. सरक म्हणते लांब लांब. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, किती इमोशनल व्हिडिओ आहे. तो त्याच्या आईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याची आई त्याला लांब सारवत आहे. पण शेवटी जेव्हा त्याचा जन्म झाला ना जुलै 2025 रोजी, तेव्हा त्याच्या आईने तर त्याला जवळ घेतलंच नाही म्हणा. पण त्याला लहानाचं मोठं म्हणजे केलं. 5-6 महिन्याचा असेल तो आता. तर त्याला लहानाचं मोठं केल्यानंतर, लहानाचं मोठं कसं केलं, त्याला दूध पाजले. तिथे जे कर्मचारी असतात काम करणारे त्या चिडियाघरामध्ये, जूच म्हणायचं आपण त्यांना, तिथे ते काम करणारे, त्या कर्मचाऱ्यांनी त्यांना दूध पाजून असं हसतं खेळतं बनवलं त्याला. नंतर शेवटी त्याला कळायला लागलं की मला मायेची खूप भेटत नाही, मायेचा प्रेम भेटत नाही. जे आईचं प्रेम असतं ते आईचं प्रेम भेटत नाही. तरी पण तो कोणत्या ना कोणत्या माकडींपाशी, माकड म्हणा किंवा माकडीण म्हणा, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचे प्रेम अनुभवण्याचा प्रयत्न करतो की आईचं प्रेम कसं असतं ते त्याला अनुभवता आलं पाहिजे. पण शेवटी त्याला कुठल्याच माकडाने जवळ घेतलेलं नाही. सगळे त्याला लांब सरत होते, कारण त्याला सख्या आईने जवळ घेतलं नाही तर बाकीचे कसे घेणार जवळ. ते तर प्रत्येक याच्यामध्ये असतं, माणसामध्ये ते तुम्ही पाहतच असाल. तर त्याला कोणीच जवळ घेतलं नाही. मग ते कर्मचारी असतात ना, त्या कर्मचाऱ्यांनी काय केलं माहिती का? त्या कर्मचाऱ्याने एक खेळणं आणलं, माकडाचं खेळणं, भावली आणली, टेडी बेड. तर ती टेडी बेड त्याला खेळण्यासाठी दिली. तर तुम्ही पाहू शकता तो कशा प्रकारे त्या माकडांसाठी जे भावले आहे, टेडी बेड आहे, त्याला स्वतःची आई म्हणून त्याला स्वतः त्याच्यासाठी फिरवतोय. त्याच्या झोपण्याचा असेल तर त्याच्यावर झोपतोय, त्याचा हात अंगावर घेतोय, त्याला गळ्याने मिळतोय. त्याला माहीत नाही हे सजीव आहे का निर्जीव आहे, पण तो त्या भावल्याला स्वतःच्या आईप्रमाणे एवढा जीव लावतोय. पाहू शकता तुम्ही मित्रांनो व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आई ही कधीच जवळ घेत नाही असं होतच नाही. पण त्याचं काय कारण झालं माहिती का? त्या जन्म झाला, मग काही दिवसांनी त्याची आई वारली. मग त्याला लहानाचं मोठं त्या कर्मचाऱ्यांनीच केलं. त्या जूच्या कर्मचाऱ्यांनी त्याला लहानाचं मोठं केलं, बाटलीने दूध पाजलं. पण त्याला जे प्रेम पाहिजे होतं ते प्रेम त्यांच्याकडनं मिळत नव्हतं, त्या कर्मचाऱ्यांकडनं. मग तो ह्याच्या माकडींकडे जात होता की त्याला वाटायचं की ही माझी आई आहे, ही माझी आई आहे. तो सगळ्यांजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही, कारण त्याची आई वारली होती. आई ही आईच असते, हे तुम्हालाही माहीत असेल. तर मित्रांनो पाहू शकता, हे प्राण्यांमध्ये भावना निर्माण असतात. असं नाही की फक्त मनुष्य प्राण्यांनाच सगळी पावर दिली आहे. प्रत्येक जीव आहे ना, त्या प्रत्येक जीवामध्ये आई आणि लेकराची माया ही कायम असतेच. पाहू शकता तुम्ही, जी माया आईकडून पाहिजे असते ती त्याच्या डोळ्यातून दिसत होती, त्याच्या मासूमच्या चेहऱ्यांमधून दिसत होती. मग त्याला दया माया आली तिथल्या कर्मचाऱ्यांना. मग त्यांनी ती एक भावली आणून दिली. मग त्या भावलीसंतीच राहायला लागला. तिला स्वतःची आई म्हणून त्यांनी घेतलं. त्यासंतीच राहायला लागला, झोपायला लागला, खेळायला लागला, सगळं काही त्या भावलीसंतीच करायला लागला. त्या माकडाला जे भावलं होतं ना, त्याला सगळे लोक आवरा मामा म्हणून ओळखू लागले. आणि तो जे छोटंसं बेबी आहे ना, बेबी पंच, हा एवढा व्हायरल झाला एका दिवसात. तिथले जपानचे लोक देखील त्याला बघण्यासाठी येऊ लागले. आणि ते मासूमचं जीव बघू शकता तुम्ही मित्रांनो, किती सुंदर आणि किती शांतपणे तो त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला कोण जवळ स्वीकारत नाही आहे. आणि शेवटी तो त्याच्या जो भावला दिला त्यांना, त्या भावल्यासंगतीच राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो हा प्रत्येक जागेवर त्याला घेऊन जायचा,
वडत घेऊन जायचं. त्याला माहीत नसायचं की हे सजीव आहे का निर्जीव आहे. तो त्या संगतीच हात पकडून त्याला जिथं जाईल तो पण बेबी पंच तिकडे त्यांना घेऊन जायचा. आणि कोणी संकट त्याला वाटलं की संकट आलं आहे माझ्यावर, त्या ढालीप्रमाणे त्या समोर त्या भावल्याला उभा करायचा. त्याच्या आईप्रमाणे जशी आई वाचवते तसं त्या आईप्रमाणे त्याला असं ढालाप्रमाणे उभा करायचा की त्याला वाटायचं की वाचवल मला. बेबी पंचची ह्या छोट्या हरकती, अशा छोटे त्याचे कर्तृत्व पाहून तो असा व्हायरल झाला ते जापानचे प्रत्येक एक जण जे जवळ राहतात, काही लांबचे पण येत असतील ते बघण्यासाठी की हा बेबी पंच नेमका आहे तरी कुठे आणि दिसतो तरी कसा आणि माया ती खरोखर आहे की नाही ते बघण्यासाठी तिथले लोक, जापानची लोक आणि जापानमध्ये राहणारे इंडियाची लोक देखील तिकडं ते पाहण्यासाठी जात आहेत. असं म्हणतात ना मित्रांनो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आणि ते खरंच आहे. पाहू शकता तुम्ही या एवढ्याशा बेबी पंचने पुऱ्या जगाला शिकवलं की आई नसतं काहीच नसतं जगामध्ये. सर्व काही आहे तर ते आई आणि वडील बस. बाकी या दोघांशिवाय बाकी कोणीही कोणाचं नसतं. हे दोघं आहेत तोपर्यंत पूर्ण जग आपलं आहे. जर हे दोघं गेले आपल्या आयुष्यातून तर कोणीही आपलं नाही. ना भाऊ, ना बहीण, ना अन्य कोणी. फक्त आई आणि वडील बस हेच आपले आहेत. तर पाहू शकता या छोट्याशा बेबी पंचने पूर्ण जगाला दाखवून दिलं आणि सगळ्या जगाला इमोशनल केलं या छोट्याशा बेबी पंचने. तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.